अर्थिंगला सुरुवात केली होती. अर्थिंग काय करते रे? अर्थिंग इज यूज टू प्रोटेक्ट द इक्विपमेंट फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉकपासून इक्विपमेंटला आणि ऑपरेटरला दोन्हीला प्रोटेक्शन देण्याचं काम अर्थिंग करते. काल आपण बघितलं होतं, एक चित्र बघितलं होतं, इलेक्ट्रिक मेटॅलिक फ्रेमवर्कला आपण अर्थला कनेक्ट केलं. काय होणार होतं? करंट डायरेक्ट बाळ्यामधून जात होता. ओके. आणि समजा जर त्याला अर्थिंग कनेक्टेड असेल तर करंट आपल्यामधून फ्लो होईल का? नाही. तर आपण नॉर्मल अर्थिंग बघितली. आता आपल्याला दोन टाईपचे अर्थिंग बघायचे, इक्विपमेंट अर्थिंग आणि न्यूट्रल अर्थिंग. समजा इक्विपमेंटचं जे मेटल फ्रेमवर्क आहे ते जर अर्थला डिस्चार्ज झालेलं असेल तर त्या टाईपच्या अर्थिंगला आपण काय म्हणायचं आहे? इक्विपमेंट अर्थिंग म्हणायचं आहे. आणि न्यूट्रल पॉईंट जर अर्थला डिस्चार्ज केलं तर त्याला काय म्हणायचं आहे? न्यूट्रल अर्थिंग. बघा, वेन नॉन करंट कॅरिंग मेटॅलिक पार्ट ऑफ इक्विपमेंट आर कनेक्टेड टू अर्थ then that type of earthing is known as equipment earthing. मेटॅलिक फ्रेमवर्क जमिनीला डिस्चार्ज केलं, इक्विपमेंट अर्थिंग. when neutral of transformer, generator or motor is connected to earth, then that type of earthing is neutral earthing. न्यूट्रल जर जमिनीला डिस्चार्ज केला तर न्यूट्रल अर्थिंग म्हणायचं. आणि जर मेटॅलिक फ्रेमवर्क जमिनीला अर्थ केला तर त्याला काय म्हणायचं आहे? इक्विपमेंट अर्थिंग म्हणायचं. बघा, दिस प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अगेन्स्ट इलेक्ट्रिक शॉक. हे काय करतं? इलेक्ट्रिक शॉकपासून ऑपरेटरला वाचवण्याचं काम करतं. आणि हे काय करतं आहे? इलिमिनेशन आर्किंग ग्राउंडिंग, म्हणजे आर्किंग ग्राउंडिंग न होऊ देण्याचं काम करतं आहे. म्हणजे जमिनीमध्ये आणि ग्राउंडमध्ये आणि कंडक्टरमध्ये, इलेक्ट्रोडमध्ये आर्क फॉर्मेशन न होऊ देण्याचं काम करतं. इट प्रोव्हाइड फॉर इल्युमिनेशन, आर्किंग ग्राउंड अँड ओव्हर व्होल्टेज सर्च. ज्यावेळेस हाय व्होल्टेज झालं किंवा आर्किंग ग्राउंड झालं तर त्यावेळेस जे आर्क फॉर्मेशन होणार आहे, स्पार्क होणार आहे, ते अवॉइड करण्याचं काम कोण करतं? न्यूट्रल अर्थिंग. आता आर्किंग म्हणजे काय ते समजून घ्या. दोन इलेक्ट्रोड जर जवळजवळ आले तर माझा समजा एअर असेल तर एअरचं हे मीडियम जे आहे ते आयोनाइज होणं, त्याला आपण काय म्हणतो? आर्क फॉर्मेशन म्हणतो. तुम्ही बघा ना, तारी टच झाल्या तर ठिणग्या पडतात ना, त्याला आपण आर्क म्हणतो. ओके. तर ते आर्किंग ग्राउंड जर होत असेल तर ते पण कमी करण्याचं काम कोण करतं? न्यूट्रल अर्थिंग करतं. आता बघा, इट डज नॉट इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी. हे स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करत नाही, याचा तो धंदा नाही. पण याचा धंदा आहे तो कोणाचा? न्यूट्रल अर्थिंगचा. स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं याचं काम आहे. त्याच्यानंतर हे जनरली सॉलिडली अर्थिंग, म्हणजे डायरेक्ट आपण अर्थ कनेक्ट करतो. पण हे सॉलिडच करतात का? नाही. इट मे बी सॉलिडली अर्थिंग और मे बी विथ रेजिस्टन्स अर्थिंग और इट मे बी विथ इंडक्टन्स अर्थिंग. अशा पद्धतीचे अर्थिंग असू शकते. हे न्यूट्रलला लावा, हे न्यूट्रलला लावा. तर कोणते असू शकतं? सॉलिडली असू शकतं, रेजिस्टन्स अर्थिंग असू शकते किंवा रिॲक्टन्स अर्थिंग असू शकते. पण हे तसं आहे का? नाही. हे डायरेक्ट सॉलिडली अर्थ असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? नो प्रोटेक्शन अगेन्स्ट अर्थ फॉल्ट. अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्शन भेटतं का? नाही. अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्शन भेटतं का? याला नाही. पण याला मात्र अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्शन देण्याचं काम न्यूट्रल अर्थिंग करतं. अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतं? न्यूट्रल अर्थिंग करते. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन इक्विपमेंट अर्थिंग अँड न्यूट्रल अर्थिंग. किती जणांना समजलं आहे? नवीन काहीच नाही रे, चिल्लर आहे. ओके. तर बघा, अर्थ रेजिस्टन्स इट शुड बी मिनिमम. यू नो दॅट अर्थ रेजिस्टन्स R is equals to, or any resistance is calculated by this formula. R is equals to rho L by. So resistance of earth is depend on these much factors. First one is the material used for earthing, that means the resistivity of that material. Second is the size of electrode, that means length and cross sectional area of electrode. If electrode is thick,
what happened? Resistance reduced down. If electrode is long, resistance increase. The next, temperature of soil. सॉईलचं टेम्परेचर त्याच्यावर पण रेजिस्टन्स डिपेंड करतं. जर टेम्परेचर जास्त असेल तर रेजिस्टन्स कमी होतं. ओके, थंड झालेली सॉईल जास्त रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते. तर टेम्परेचर ऑफ सॉईल. देन मॉइश्चर ऑफ वॉटर, मॉइश्चर ऑर वॉटर इन सॉईल. मातीमध्ये किती ओलावा आहे किंवा किती पाण्याचे कंटेंट आहे याच्यावर सुद्धा रेजिस्टन्स डिपेंड करतो. ओलावा जर असेल तर काय होतं रे, रेजिस्टन्स वाढेल का कमी होईल? जर ओली जमीन असेल तर रेजिस्टन्स वाढेल का कमी होईल? कमी होईल. रेजिस्टन्स कमी होईल, शॉक जास्त लागतो. ओली हाताने ऑपरेट करू नका, बरं नसतं. तर मॉइश्चर कंटेंट. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ इलेक्ट्रोड, किती इलेक्ट्रोड खोल आहे याच्यावर सुद्धा रेजिस्टन्स डिपेंड करतं. जास्त खोल असेल तर त्याचं रेजिस्टन्स कसं असतं, कमी असतं, म्हणून खोल टाका. त्याच्यानंतर टाईप ऑफ मास, म्हणजे सॉईल सराउंड द अर्थ रेजिस्टन्स. अर्थ इलेक्ट्रोड जो आहे त्याच्या अराउंड कोणत्या पद्धतीचं मास आहे किंवा कोणत्या पद्धतीचं सॉईल आहे याच्यावर सुद्धा अर्थिंग रेजिस्टन्स डिपेंड करतो. तर पुन्हा एकदा सांगतो, अर्थ रेजिस्टन्स इज डिपेंड ऑन द मटेरियल यूज इन अर्थिंग. अर्थिंगमध्ये आपण कोणतं मटेरियल वापरतो, म्हणजे कोणतं कंडक्टिंग मटेरियल वापरतो त्याच्यावर अर्थ रेजिस्टन्स डिपेंड करतो. प्युअर कॉपर असेल तर चांगलं आहे, ॲल्युमिनियम असेल तर चांगलं आहे, गॅल्वनाइझाईन असेल तर चांगलं आहे. पण जर लोखंड वापरलं तर कमी आहे अर्थिंग रेजिस्टन्स, एवढं चांगलं नाही. अर्थ रेजिस्टन्स वाढेल आणि अर्थ रेजिस्टन्स वाढलेलं चांगलं नसतं. नेक्स्ट बघा, साईज ऑफ इलेक्ट्रोड. बघा आर इज इक्वल्स टू रो एल बाय लेंथ आणि एरिया कन्सिडर होतो सिलेक्शनसाठी. नंतर टेम्परेचरवर रेजिस्टन्स डिपेंड करतं. त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंटवर रेजिस्टन्स डिपेंड करतं. डेप्थ ऑफ इलेक्ट्रोड, किती खोल आहे इलेक्ट्रोड त्याच्यावर रेजिस्टन्स डिपेंड करतं. टाईप ऑफ मास और सॉईल अराउंड, इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला कोणत्या टाईपची माती आहे त्याच्यावर इलेक्ट्रोड डिपेंड करतं. तर हे फॅक्टर आहेत ते ज्याच्यावर रेजिस्टन्स डिपेंड करतं. आता अर्थिंग रेजिस्टन्स किती असावं रे, डिपेंड ऑन लोकेशन. कमीत कमी असावं बस. कमी 0 असेल तर चालेल का? हो. 0 असेल तर चालेल का? हो. पण असतं का 0? नाही. तर कमीत कमी किती असावं? किती कमी असेल तेवढं चांगलं. पण जास्तीत जास्त बघा, पॉवर स्टेशनचं रेजिस्टन्स 0.5 ओमपेक्षा जास्त नसावं. कमी असेल तर ओके, पण जास्त नसावं. सबस्टेशनचं 1 ओहम, 1 ओहमपेक्षा जास्त नसावं. डोमेस्टिक जे इन्स्टॉलेशन करतो आपण ह्या घरगुती अप्लायन्सेसचं, त्याचं 5 ओहमपेक्षा जास्त नसावं. किती असतं ते? 3 ते 5 ओहम असतं. ओव्हरहेड इन्स्टॉलेशन म्हणजे जे तारा जातात ना, पोल, प्रायमरी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, टावर, पोल, याचं 1 ओहमपेक्षा जास्त नसावं. लार्ज पॉवर स्टेशन, खूप मोठं असेल पॉवर स्टेशन, 0.5 ओहमचं पर्यंत असावं. मेजर पॉवर स्टेशन ग्रीड वगैरे असेल तर 1 ओहमपेक्षा जास्त नसावं. छोटं सबस्टेशन असेल तर 2 ओहमपर्यंत बी ठीक आहे. आणि याच्यापेक्षा अदर्स केस जे असतील त्याला 5 ओहम कन्सिडर करू आपण. तर हे रेजिस्टन्स आहे. बघा, डेप्थ शुड नॉट बी लेस दॅन 1.5. जेवढं डेप्थ जास्त असेल तेवढं रेजिस्टन्स कमी असतं. तर हे 1.5 मीटरपेक्षा कमी नसावे, खोल असावं. मोठा खड्डा खोदायचा, स्टँडर्ड अर्थिंग करायचं असेल तर हे 1.5 मीटरपेक्षा जास्तच खोल पाहिजे. अर्थिंग करायचं म्हणजे खड्डा खोदून त्याच्यात ते इलेक्ट्रोड टाकावं लागतात ना. आता क्रॉस सेक्शनल एरिया शुड नॉट बी लेस दॅन, जेवढं जाड असेल तेवढं चांगलं आहे, पण तो 2.5 mm² कमी नसावा. जास्त जाड असेल तर ओके. म्हणजे 14 स्विच विड्थ गेज, SWG म्हणजे काय? स्विच विड्थ गेज. त्याचं गेज असतं ना, ते 14 गेजपेक्षा कसं पाहिजे? लहान नसावं. येतं लक्षात? सो दिस इज क्रायटेरिया. आता हे रेजिस्टन्स कमी कसं करायचं? हाऊ टू रिड्यूस दिस अर्थ रेजिस्टन्स? So these are the method by which we can reduce the earth resistance. First method is use number of electrode instead of one electrode.
एका इलेक्ट्रोडच्या जागेवर खूप सारे इलेक्ट्रोड वापरा, अर्थ रेजिस्टन्स कमी होईल. तुम्ही पहा डीपीच्या ठिकाणी 3-3, 4-4 इलेक्ट्रोड असे पुरलेले. त्याच्यानंतर बाय युझिंग अँड लार्ज साईज इलेक्ट्रोडची साईज वाढवा, क्रॉस सेक्शन एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी होते, म्हणजे इलेक्ट्रोड रेजिस्टन्स कमी करण्याचं काम करेल. डेप्थ वाढली रेजिस्टन्स कमी होते, डेप्थ वाढल्यावर सुद्धा काय होतं, रेजिस्टन्स कमी होते. त्याच्यानंतर कवर, हां हे झालं आता जनरल मेथड. अजून कोणत्या मेथड आहेत? अजून एक मेथड आहे की जो कवर एरिया आहे त्याच्यावर मिठाचे आणि दगडी कोळसेचे लेअर बनवायचे, हा एक मेथड आहे. त्याच्यानंतर त्याला पाणी टाकायचं, पाणी टाकल्यावर ओलावा येतो, ओलावा आल्याच्यानंतर त्याचं रेजिस्टन्स कमी होतं. आणि त्याच्यानंतर सल्फेटचं सोल्युशन टाकायचं. या 3 मेथडनी आपण काय करतो, अर्थिंगचं रेजिस्टन्स वाढवतो, रेजिस्टन्स कमी करतो, अर्थिंगची करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस.